नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे पव्या आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण निघालेलो कृष्ण हॉस्पिटलला माझ्या वडिलांचे टाके तोडायला. आता चेहऱ्यावरती टाके होते त्यामुळे आपल्याला डेंटिस्ट बघत पाठवलेलं. आता इथं विषय काय आहे, कृष्ण हॉस्पिटलला लई गर्दी असत्या आणि तर अर्धा दिवस आपला रांगेतच उभं राहिलं जाईल. त्यामुळे आपण सकाळी लवकर झालेलो आणि लवकर आल्यामुळे आपला पहिलाच नंबर होता. थोड्याच वेळात टाक्या पण तुटून झालेल्या, टाक्यावरती थोड्या थोड्या जखमा दिसत होत्या. डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर म्हणले त्याचं काय नाही, ते बरे होऊन जातील आपल्यापणाने. मग त्या टाक्यावरती लावाय आम्हाला थोडा मलम लिहून दिला डॉक्टरांनी. आता इथं कृष्ण हॉस्पिटलच्या बाहेर आलो तर इथं ट्रॅफिक बघून आम्ही बिबीर झालो. आपल्या कराडात पुलाचं काम चालू आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम होतंय. मोकळ्या गाड्यांचा काही विषय नाही किंवा पण जरा विचार करा, जर ह्या अशा ट्रॅफिक मध्ये जर अँब्युलन्स अडकली तर काय होईल. ही अशी वेळ माझ्या सुद्धा आलेली आणि म्हणूनच मी माझ्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं तुम्हाला. आता इथनं पुढे आपल्याला जायचं होतं माझ्या मुंड्याच्या मावशीच्या घरी, कारण की माझी आई आहे आणि तिला सुद्धा आज आपण घरी नेणार आहोत. गेल्या 10-12 दिवसापूर्वी तिचं एक ऑपरेशन झालेलं आणि गेल्या 10-12 दिवसापासून ती माझ्या मावशीच्याच घरी आहे. आज आपण तिला आपल्यासोबत घरी नेणार आहोत. आकाश समजा एकदम काळ्या ढगाने दाटून आले आणि व्ह्यू एकदम टॉपचा येत होता. जसं जसं पुढे जाईल तसं पाऊस वाढतच चाललेला. सगळे रानात सगळ्या पाणीच भरलेलं. आता सकाळी लवकर यायचं होतं त्यामुळे वैरण काय आणली नव्हती. झालं आता पाऊस बी उघडलेला त्यामुळे काही विषयच नव्हता. आणि आता भावानं तुम्ही जर मराठी असाल आणि माझा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर भावानं चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक बी करायचं विसरायचं नाही. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. Heartbeat in the night, cold air pricks my skin.